राजकीय पक्ष किंवा राजकीय संघटना कोणतेही याच्यामध्ये कुठेही फंडिंग करत नाही आहे। इथं जे काही गरिबातला गरीब पैसे देतोय आणि त्याच्यातून हे मोर्चे आंदोलन इथं आपण सक्सेस करतोय। म्हणून कुठल्याही राजकीय इथलं आपल्याला काही पाठबळ नाही, कुठल्याही संघटनेचं पाठबळ नाही। हे सगळं समस्त बौद्ध समाजाने हे आंदोलन उभं केलेलं आहे। याच्यानंतर 28 तारखेनंतर आम्ही जन आक्रोश करणार आहोत आणि निश्चितच आज जे काही आपण जो काही प्रयत्न करतो या अनुषंगानं याच्यामध्ये लॉंग मार्चचे जे काही शिंगारे साहेब आहे, ज्यांनी बीड ते मुंबई जे काही मोर्चाचं आयोजन केलं, लॉंग मार्चचं आयोजन केलं, ते प्रबोधन करण्यासाठी इथं येणार आहेत। लोंढेताई इथं येणार आहेत, दादासाहेब शेळके इथं येणार आहेत आणि ज्यांनी या मोर्चाला खऱ्या अर्थानं हनी सोनकांबळे सर या मोर्चाला उपस्थित राहणार आहे। सर्वात जास्त संख्येनं इथं लोक येतील आणि निश्चितच हा मोर्चा सक्सेस होईल आणि सरकार यातून दास्ती घेईल। आणि जर सरकारनं हे जर घेतलं नाही, दास्ती घेतली नाही किंवा हे उपवर्गीयनं रद्द केलं नाही तर निश्चित आम्ही पुढच्या काळात मोठं आंदोलन उभं करतो। एवढंच बोलतो। आपले काही प्रश्न असेल तर मागणी एकच की आरक्षण रद्द होण्याची। बंधूंनो, मी थोडक्यात सांगू इच्छितो, संविधान राज्यघटनेत बाबासाहेबांच्यावर लिहिलं, त्या राज्यघटनेत संविधानामध्ये असे लिहिलेलं आहे की कोणाच्या भूलथापानं बळी पडू नका। आरक्षण हे संविधानावर लिहिलेले, याचे तुकडे कोणत्या ब्रह्मदेव कधी उतरला तरी ते तुकडे होत नाही, होणार नाही। हे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे SV सिन्हा साहेब यांनी निरीक्षण केलं। पेपर पहा, तुम्ही TV पहा, त्यांनी 2 महिन्यापूर्वी जाहीर केलेलं आहे की हे आरक्षण कोणाला तुकडे करण्याकरता कोणी कधी असला तज्ज्ञ, तो जो तज्ज्ञ साहेब आहे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे SV सिन्हा साहेबांनी तेवढं सांगलं। म्हणून मी आपल्या बंधूंना पुन्हा सांगतो, ही बातमी आपल्या परीनं ही व्यवस्थित तुम्ही लिहून कधी प्रसारित केली तर धन्यवाद, आम्ही तुम्हाला मार्क देऊ। आणि आम्ही की पेपरबाजीनंच सांगतो तुम्हाला, आणि आमचा लढा कायमस्वरूपी राहील। आता हे उद्याचा लढा काय होतं काही बघू, नाही तर परत आम्ही काय निश्चित ठरलं आमचे वरिष्ठ आम्हाला काही मार्गदर्शन करतील त्या चालीवर आम्ही चालू आणि तुम्हाला सांगू। जय भीम। उपस्थित आहात। उद्या होऊ घातलेल्या विराट जनाक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याशी संवाद साधत आहोत। आत्ताच अगोदरच्या समन्वयकांनी याविषयी प्रकाश टाकलेला आहे। 1 ऑगस्ट 2024ला 9/7 खंडपीठाच्या बेंचसमोर एक निर्णय झाला। त्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण हे प्रत्येक राज्यानं त्यांच्या पातळीवर द्यावं असं सूचित करण्यात आलं आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये ही कारवाई सुरू झाली। परंतु त्या अगोदर 3 वेळेस 5 बेंचचे जे सर्वोच्च न्यायालयाचे बेंच होते तर त्यांनी हे आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा विषय हा फेटाळून लावलेला आणि यानंतर सुद्धा 9 बेंचचं याच्यासाठी हे पुढं हे ठेवल्या जाऊ शकतं आणि यावर निर्णय होऊ शकतो। परंतु सरकारनं हा जो काही घाट घातलेला आहे, अनुसूचित जातीचा जो समूह आहे याच्यामध्ये एकमेकामध्ये जो काही एकसंघपणा होता आणि तो एकसंघपणा या आरक्षण उपवर्गीकरणाच्या अवकड्याच्या माध्यमातून तो एकसंघपणा विस्फटल्या जाऊ लागलेला आहे। जी भावना दलित म्हणून सर्व समाजाची होती तर ती विभागल्या जाऊ लागलेली आहे, समाजामध्ये गट पडू लागलेले आहे आणि याचा जो आरक्षण उपवर्गीकरणाचा जो घाट आहे त्यामुळं 59 जाती आहेत SC समुदायामध्ये, त्यात कोण्याही एका जातीचा बेनिफिट नाही आहे। परंतु कोणत्यातरी एका समाजाला सरकारनं भूलथापा देऊन किंवा काही विशिष्ट प्रवृत्तीनं भूलथापा देऊन याच्यामध्ये फूट पाडण्याचा घाट घातलेला आहे। त्यामध्ये मातंग समाज असेल की त्यांची मागणी बऱ्याच दिवसापासून आहे किंवा 8% आरक्षण देण्यात यावं, परंतु उरलेलं जे काही 13%तलं 8% आरक्षण जर गेलं तर राहिलेल्या 6-7% पूर्ण 58 जाती। तर हे जे काही तज्ज्ञ लोक आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्याही लक्षात आल्यानंतर मातंग समाजातल्याही बुद्धिजीवी लोकांनी या आरक्षण उपवर्गीकरणाला मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे। काही अज्ञानापोटी नेते कोणाच्या तरी भूलथापांना बळी पडून समाजामध्ये तणाव निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करून या समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहेत। परंतु बराच मातंग समाज
आणि बाकीचे जवळजवळ मातंग समाजासहित 51-60 जाती या आरक्षण उपवर्गीकरण रद्दच्या भूमिकेत आहे. तर आम्ही आतापर्यंत 40 दिवसापासून त्याही अगोदर काही कार्यकर्त्यांनी इथं छोटंसं आंदोलन केलं. त्यानंतर एका कार्यकर्त्यानं 2-3 दिवस आमरण उपोषण ठेवलं. नंतर समाजाच्या सामूहिकरित्या या निर्णयानं साखळी उपोषणामध्ये याचं परावर्तित झालं आणि आज त्याचा 40वा दिवस आहे. आणि उद्या शेवटी शासनाला त्याची तीव्रता कळावी या उद्देशानं आम्ही विराट असा जन आक्रोश मोर्चा जाफराबाद तालुक्याच्या वतीनं काढलेला आहे. जवळजवळ 10-12 हजार लोक या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तर या उपवर्गीकरणाचा जो विषय आहे तर हा अनुसूचित जातीच्या अतिशय अस्मितेचा आणि पुढच्या येणाऱ्या कितीतरी पिढ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की बाबासाहेबांना अतिशय घटनेच्या माध्यमातून जे सामाजिक असमता जी होती त्या समतेच्या प्रवाहात आणण्यासाठी हा आरक्षणाचा मार्ग अवलंबलेला होता. तर उद्या आपण जास्तीत जास्त पद्धतीनं या मोर्चाला विभागीय पातळीवर कसं कव्हरेज देता येईल. कारण की महाराष्ट्रामध्ये छोटे मोठे भोकरदनला 1 दिवसाचा मोर्चा झाला, सिल्लोडला झाला, जिल्ह्याच्या पातळीवर झाला, मुंबईला झाला. पण महाराष्ट्रामध्ये हे एकमेव जाफराबाद चळवळीचं केंद्र आहे की तिथं गेल्या 40 दिवसापासून साखळी उपोषणाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गाव 1 दिवस 24 घंट्याचं साखळी उपोषणामध्ये सहभाग घेत आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक गावाच्या महिला असतील, पुरुष असेल याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आणि हा जो काही आमचा जे आक्रोश आहे, आमचं जो काही म्हणणं आहे सरकारकडं, ते म्हणणं मांडण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय. तर त्याचा उद्रेक म्हणून उद्याचा आमचा सामूहिक प्रयत्न आहे की सरकारपर्यंत आमचं आक्रोश, आमचं म्हणणं हे गेलं पाहिजेत. तर याला आपण सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून आमची याची इच्छा आहे की जालना विशेष असेल किंवा हे असेल तर हे न करता तुमच्या माध्यमातून याला मराठवाड्यावर कसं देता येईल. कारण की मराठवाड्यामध्ये एवढं मोठं भव्यदिव्य आंदोलन, एवढं मोठं साखळी आंदोलन झालेलं नाही. त्यामुळं सगळं पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की विभागीय पातळीवर आपल्या या आंदोलनाच्या बातम्या कशा लागतील, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कशा लागतील याचं आम्हाला सहकार्य करावं. पुनच एकदा आपण या ठेवलेल्या पत्रकार परिषदेला कॅटेगरीमध्ये मोडतात. त्यात बौद्धांची संख्या जास्त आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मागासवर्गीयावर कुठेही जरी अन्याय अत्याचार झाला तो महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये कुठे जरी झाला तर बौद्ध समाज बांधव हा प्रकर्षाने पुढे येतो. कारण काय तर तो शिकलेला आहे, तो सुशिक्षित आहे, त्याला कायदा कानून आणि संविधानाचं ज्ञान आहे. आणि आपले छोटे बांधव जे की संख्येने म्हणतो आम्ही, मातंगाला पण आम्ही छोटा भाऊ समजतो. मातंग हा आमचा दुश्मन शत्रू कधीच नव्हता, तो कदाचित उद्याही राहणार नाही. त्यातले 4-2 लोक बैकावत आलेत, ते लोक उपवर्गीकरणाच्या निमित्ताने बौद्धांच्या विरोधात कुठं काही बोलत असतील त्या गोष्टीकडे आम्ही बुद्धिस्ट आंबेडकरवादी म्हणून त्याकडे कानाडोळा करतोय, दुर्लक्ष करतोय. आणि या सगळ्या 59 जातीचा समाज मोठ्या संख्येने बौद्ध बांधव असल्यामुळे आम्ही त्याचं प्रतिनिधित्व करतोय. आजचं जे काही साखळी उपोषण सुरू आहे आणि उद्याचा जो काही महामोर्चा जन आक्रोश मोर्चाचं आपण आयोजन केलंय त्या जन आक्रोश मोर्चामध्ये फक्त बौद्ध आणि बौद्धच नसतील, फक्त बौद्ध आणि बौद्धच नसतील हे मी अशासाठी रिपीट करतो की जाफराबाद आणि जाफराबाद तालुक्यातील 59 जातीपैकी जो मातंग समाज म्हणतोय आपण, तो मातंग समाज पण बौद्धांच्या विरोधात जाफराबाद तालुक्यामध्ये कुठेही आला नाही, बोलला नाही. आणि म्हणून जाफराबादमध्ये उद्याचा होणारा जे काही जन आक्रोश मोर्चा आहे तो जन आक्रोश मोर्चा कुठल्याही एका जातीचा किंवा बौद्धांचा नसून तो 59 जातीने आयोजित केलेला महामोर्चा असणार आहे. त्या मोर्चाला आपण आपल्या माध्यमातून प्रसिद्धी देऊन आम्हाला उपकृत करावं एवढीशी विनंती करण्यासाठी आम्ही अधिकचा तुमचा वेळ घेणार नाही. आम्हाला तुम्ही अहिल्याबाई होळकर चौकामध्ये तिथे अहिल्याबाईच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून आपण तिथून रॅलीच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाणार. तिथं परत आपण पुष्प अर्पण करून यू टर्न घेऊन आपण महामोर्चाचा तिथं विचारमंच म्हणतो आपण, तिथं आपण ठेवला आहे. तिथं आपण म्हणजे पंचायत समितीच्या बाजूला नगर परिषदच्या समोर आपण तिथं त्या रॅलीचं मोर्चात रूपांतर करतोय आणि तिथं त्या कार्यक्रमाचा समारोप होईल. मात्र त्या सगळ्या प्रोग्राममध्ये महत्वाचा पार्ट काय असेल तर जाफराबाद तालुकाच नव्हे तर जालना जिल्ह्यातला कुठलाही व्यक्ती त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे त्या विचार मंचावर असून काय केलंय की त्या स्टेजवर त्या विचार मंचावर कुठलाही गोंधळ गडबड होऊ नये आणि उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ज्योत
पेटवली ते लॉंग मार्चचे प्रणेते म्हणजे बीड ज्यांनी मोर्चा काढलाय त्याचे प्रणेते सिद्धार्थ सिंगार सर आणि त्यांच्या समवेत विद्वान मंडळी तिथे येतात. बरं, तुमचा इतर जातीचे लोक सुद्धा या किंवा मातंग समाज सुद्धा येणार का याच्यामध्ये? हो, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे नाही व्हिडिओमध्ये घ्यायचं. सर्व 59 जातीतील 59 जातीच्या प्रवर्गातील सर्व समाज बांधव या मोर्चाला येणार अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे.